तर भाई नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि आत्ता वाजलेत 4 आणि इथे तुम्ही बघताय की इथे आम्ही एका कॅफेमध्ये आलो आहे. तरी आपल्या मित्राचा कॅफे, याचं नाव आहे आदेश. जरा कामात बिझी आहे भाई, जरा काम चाललं आहे. जरा कामातनं फ्री झालं की याशी आपण बोलू. तर तुम्हाला सांगतो कसं काय काय ते बस ना भाई. तर हा आपला मित्र आदेश, याचा हा कॅफे तंदूर 69 म्हणून. तर आदेशला मी कस्टमर आले. तर मी हे सांगतो की आदेश आणि आम्ही एका शूटला भेटलेलो. त्यावेळेस मला वाटतं मी स्वतः असेल 12वीला असेल. हा तू पण तेव्हा कॉलेज गोईंगच होता ना? मी शूट करायला आलो. हां, मग ते आम्ही नाही परफॉर्म चालू होतो आमचा, ॲक्ट चालू होता आमचा. आणि तेव्हा फोटो काढायला आलेला. तर तेव्हा आमची ओळख झाली आणि त्यानंतर टचवूड आत्तापर्यंत सगळं आहे व्यवस्थित. तर आदेशने मध्ये लई बिझनेस केलेत, लय म्हणजे जबरदस्त बिझनेस केलेत. वेगवेगळे बिझनेस, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या हॉटेल्स, सगळीकडे काम करून झालं बाई. आणि त्यानंतर मग जे काही आता हे स्वतःचं उभं केलं आहे बाई, सगळं त्या सगळ्या गोष्टी स्वतःला लई मेहनत होती आणि लई स्ट्रगल होती. एखादा किस्सा सांग ना, काही छोटा, की जो तुझा आत्तापर्यंत काय होतो लक्षात आहे असं. किस्सा नाही सांगता येणार, पण याच कॅफेचं सांगतो. आपला जो प्रोडक्ट होता तो आधी एकच प्रोडक्ट होता, म्हणजे तंदुरी वडापाव. तो 2 वर्षापूर्वी एकच प्रोडक्टने चालू केला होता. आणि आता 2 वर्ष झाली की त्या वडापावचं आपण एका मल्टीकिचन कॅफेमध्ये रूपांतर केलं. आता त्याच्यामध्ये चायनीज, वॉफल्स, मिल्कशेक्स, पिझ्झा, पास्ता एव्हरीथिंग तुम्ही नाव घ्याल ते आम्ही चालू करू. तर ते भाई एका वडापाववरनं त्यांची सुरुवात केलेली आणि ते आहे अजून वडापाव मिळतात अजून. म्हणजे असं नाही की ते जी सुरुवात झालेली ते बंद आहे, ते सगळं आहे चालू. तर ते सगळं आता इथे आहे आणि खूप छान चाललं आहे आता. आणि हे असंच चालू राहावं असंच मला तर वाटतं. आपल्या मित्रांचा बिझनेस बाई नेहमी चांगला चालू राहावा हे मला वाटतं. तर भाई आत्ता घरी आलो, मस्त मित्राच्या कॅफेवर थांबलेलो. मला माहीत नाही, कदाचित आवाजचा थोडा इश्यू झाला असेल, व्हॉईस इश्यू झाला असेल. बट एनिवेज आत्ता आम्ही चाललो आहे. काल पण मी गेलेलो पण मी दाखवलं नाही, बोललो आधी आपण कंप्लीट करूया. तर आता मी आणि दादा आम्ही चाललो आहे जिमला. भाई काय करतो आमचं आम्हालाच माहिती. हे दुखतं काय पाय आता? हां पडला मागाशी पायात का गं? चल लास्ट टाइम सारखा सीन. तर भाई नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. सगळे जिम बीम आमची गेल्यानंतर आता आम्ही चालू हळदीला. आणि इथे आहे ना भाई, फुल भाई वन साईड काशी गेली आहे. असलं ट्रॅफिक झालं आहे ना भाई. आणि मला वाटत नाही हे ट्रॅफिक काय सहजासहजी निघणार आहे. तरी शुभम कॉलवर बोललेला की आरेतून नका येऊ, पण आम्ही काय ओव्हर कॉन्फिडन्स असतो नेहमी. बोला आरेचे आतले रस्ते माहिती आहेत, आम्ही जाऊ. आतले रस्त्यापर्यंत पोचूस पर्यंतच जाम आहे. काय भाई इथे आमचं निघतात अर्धा 1 तास. आता मस्त होणार टाईमपास. आहे कोणाची लपडी पण नाही होते, लपडी झाली पाहिजे. हे भाई आम्ही आतल्या रस्त्याने आलो, आता दिसत नाही पण आलो, एकदम फास्ट आलो एकदम. बाकी सगळी लोक बाहेर ट्रॅफिकमध्ये अडकली आहेत. आता आम्ही आतल्या रस्त्याने पोचलो पण भाई, गोरेगाव चेक नकायला आलो पण अनसाईड आलो फटाफट एकदम. वाटलं हा रस्ता फक्त आम्हाला माहिती आहे, एवढ्या सगळ्या लोकांनाच माहिती आहे भाई. मला वाटलं मला एकट्यालाच माहिती आहे. हा काय मॅप लावून आले ते याच्यावरून लोक एकमेकाच्या मागे आले तिथे. खूप लोक आले. हा लय लोक आले भाई, गर्दीच झाली आता. आले इंडिया हारली परत आमची. आता काय नाही, इथे पण सगळे बाईक वाले, इथे आरक्षण वाले, फक्त बाईकवाले.
तर भाई जस्ट हळद बिळद सगळी संपली आणि मस्तपैकी सगळ्यांचं जेवण झाले. आता वेळ झाली सगळ्यांनी आपापल्या मोबाईलमध्ये रील बघायची. तर सगळे आपापल्या फोनमध्ये रील बघत बसले. वा आजचा कोटा काय किती हजार रील 2000 रील आज बघायचा टार्गेट काय? रील नाही बघत तुझा डान्स बघतोय काय बोलतो बघू डान्स तुझा बघू गोव्याचा डान्स बघा दाखव गोळे कुठे डान्स कुठे काढले चांगला चांगला डान्स केला आता करून दाखव चल करून दाखव बघू ते चल लवकर शर्टवर केलेलं पुढच्या वर्षी कर आता अशा मित्रांपासून लांब राहायला पाहिजे का सांगतो तुम्हाला ये नाइस 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 हार्ट हार्ट बनव हा हार्ट बनव ए नको जाओ ए टाक ओ माय गॉड जावेद भाई जावेद हबीब जावेद डोळे बंद केले या साईडला ओ माय गॉड काय नव्हत वाव तर आता निघायची वेळ आहे मित्रांनो आता घरी जाईन आणि ॲज युजल ब्लॉग एडिट करायला बसेल मस्तपैकी बिर्याणी खाल्ली पोट भरलंय गच्च भरलंय आता आधी घरी निघेन मग घरी गेल्यावर आपण पुढच्या सगळ्या गोष्टी बोलूया ही आईचे